श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ भक्तांना दुःख का देतात? सत्य कारण जे 90% भक्तांना माहीतच नाही. नेमकं तुम्ही काही चुका करता का? त्याचे परिणाम उलटे होता. भक्ती करूनही तुम्हाला फळ मिळत नाही. हा 4 मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण बघा. या चुका तुम्ही जर करत असाल तर त्या आजच बंद करा. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल अशाच स्वामींच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त आहात. दररोज नाव घेता, देवघरात दिवा लावता, तरी सुद्धा आयुष्यात दुःख संपत नाही का? कधी वाटतं का स्वामी माझ्यावर रागावले आहे का? मी काही पाप केलंय का? इतकी भक्ती करूनही मला त्रास का? आज मी तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे, जे ऐकल्यावर कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल. कारण स्वामी समर्थ भक्तांना जे दुःख देतात ते शिक्षा नसते, ते कृपेचे सगळ्यात मोठे रूप असते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांची परीक्षा कधी संपते आणि त्या दुःखानंतर आयुष्य नेमकं काय घडतं. स्वामी समर्थांचे हजारो भक्त आहे, पण त्यातले अनेक भक्त मनात एक प्रश्न दडवून ठेवतात. स्वामी, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो, मग मला एवढं दुःख का देतात? आर्थिक संकटात कोणी आर्थिक संकटात आहे, कोणी आजाराशी लढतोय, कोणी नात्यात फसलेला आहे, तर कोणी आयुष्यात पूर्णपणे थकलेला आहे. आणि सगळ्यांच्या तोंडातून एकच वाक्य निघतं, स्वामी समर्थ भक्तांना इतकं दुःख का देतात? आज आपण या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. नेमकं स्वामी समर्थ म्हणजे कोण होते हे समजणं फार महत्त्वाचं आहे. स्वामी समर्थ म्हणजे केवळ संत नव्हते. ते केवळ चमत्कार करणारे महापुरुष नव्हते. ते होते योगी, सिद्धपुरुष आणि सर्वात महत्त्वाचं भक्तांचे अंतर्मन ओळखणारे गुरु. स्वामी समर्थ बाहेरचं दुःख पाहत नाही, ते अंतरात्मा अज्ञानाकडे पाहतात. भक्तांच्या आयुष्यात दुःख येतं तेव्हा काय घडतं? जेव्हा एखादा माणूस स्वामींचा भक्त होतो तेव्हा एक गोष्ट नक्की घडते, स्वामी त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही आणि इथूनच सुरू होते खरी गोष्ट. ज्यांच्याकडे स्वामी लक्ष देत नाही त्यांचं आयुष्य वरवर सुखी दिसतं, पण ज्यांच्याकडे स्वामी लक्ष देतात त्यांच्या आयुष्यात बदल होतो, उलथा पालत होते आणि कधी कधी दुःखही येतं. दुःख येण्याचं पहिलं कारण आहे स्वामी समर्थ भक्तांना घडवतात. स्वामी समर्थ भक्तांना फक्त सुख देत नाही, ते भक्त घडवतात. सोनं जसं अग्नीत तापल्यावर शुद्ध होतं, तसंच भक्ताचं मन दुःखाच्या आगीतून गेल्यावर शुद्ध होतं. दुःख येतं तेव्हा अहंकार तुटतो, खोट्या अपेक्षा गळून पडतात आणि माणूस खरा होतो. स्वामी समर्थ म्हणतात, मी भक्त बनवतो, आरामशीर माणूस नाही. दुसरं कारण नाही दुःख येण्याचं, भक्ताची श्रद्धा तपासण्यासाठी. सुखात देवाला सगळे आठवतात, पण दुःखात किती लोक देवाला धरून ठेवतात आणि किती लोक तक्रार करतात? स्वामी समर्थ दुःख देतात श्रद्धा तपासण्यासाठी. कारण नाव फक्त ओठांवर आहे का, की मनापर्यंत पोहोचलंय? दुःखात जो म्हणतो, स्वामी मला काही नको, फक्त तुम्ही माझ्यासोबत राहा, तोच खरा भक्त ठरतो. दुःख येण्याचं तिसरं कारण म्हणजे कर्मफळ लवकर संपवण्यासाठी. हे खूप मोठं सत्य आहे. आपण जे काही भोगतो, आजच दुःख, आजच संकट, ते अनेकदा मागील कर्माचं फळ असतं. स्वामी समर्थ काय म्हणतात? स्वामी समर्थ काय करतात? ते त्या कर्मफळाला लवकर समोर आणतात. म्हणजे पुढील जन्मात भोगायचं दुःख या जन्मात थोडक्यात संपवतात. हेच तर खरी कृपा नाही का? दुःख येण्याचं चौथं कारण, भक्ताला चुकीच्या मार्गावरून वाचवण्यासाठी कधी कधी स्वामी समर्थ नोकरी जात देतात, नातं तुटू देतात, पैसा दूर करतात. का? कारण तो मार्ग भक्तांना नाशाकडे नेत असतो. त्या क्षणी भक्त म्हणतो, स्वामी माझं सगळं हिरावून घेतलंय, पण काही काळाने त्याला कळतं, स्वामी तुम्ही मलाच वाचवलंय. अनेक भक्त सांगतात, दुःखाच्या काळात स्वामी दूर वाटले, पण खरं काय असतं माहीत आहे का? स्वामी सर्वात जवळ असतात. आई जसं लहान मुलाला चालायला शिकवताना हात सोडते, मुलाला वाटतं आईने मला सोडलं, पण प्रत्यक्षात आई समोरच उभी असते. स्वामी समर्थही तसंच करतात. दुःख येण्याचं पाचवं कारण म्हणजे भक्ताला पूर्णपणे शरणागती शिकवण्यासाठी. जोपर्यंत पैसा आहे, लोक आहे, आधार आहे, तोपर्यंत माणूस पूर्णपणे देवाकडे झुकत नाही. दुःख आलं की सगळे आधार तुटतात आणि शेवटी एकच नाव उरतं, श्री स्वामी समर्थ. त्या क्षणी भक्त पूर्ण शरण जातो आणि हीच शरणागती कृपेचे दार उघडते. दुःख संपल्यानंतर काय घडते? जे भक्त ही परीक्षा पार करतात ते आतून मजबूत होतात. त्यांना भीती उरत नाही आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. अनेक भक्त सांगतात, स्वामी ते दुःख माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं वरदान ठरलं. स्वामी समर्थ भक्तांना कधी सोडत नाही, लक्षात ठेवा. स्वामी समर्थ दुर्लक्ष करत नाही. ते दुःख देत असतील तर त्यामागे कारण असतं आणि ते कारण नेहमी भक्ताच्या भल्यासाठीच असतं. स्वामी समर्थांचा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे, दुःख आलं म्हणून नाव सोडू नका. दुःख आलं म्हणजे मी जवळ आहे असं समजा. जर आज तुमच्या आयुष्यात दुःख आहे आणि तरीही तुम्ही स्वामी समर्थांचं नाव घेताय, तर समजा स्वामी तुमच्यावर
काम करत आहे. आज नाही, उद्या नाही, पण एक दिवस असा येईल की मागे वळून पाहताना तुम्ही डोळ्यात पाणी आणून म्हणाल, स्वामी समर्थ, तुम्ही जे केलं ते योग्यच होतं. जर तुम्ही सध्या कोणत्याही दुःखातून जात असाल तर कॉमेंटमध्ये एक वाक्य लिहा, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला आज स्वामींच्या आधाराची गरज आहे.